नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काल पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. अशोक खरात प्रकरण हे चांगलंच चाकणकर यांच्या अंगलट आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून चाकणकर यांना चांगलेच टीकेची झोड देखील उडवली जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत हा जर सर्व प्रकार पाहिला तर नाशिक येथील अशोक खरात जो भोंदूबाबा आहे त्यांनी कशा पद्धतीने 58 महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची जी घटना आहे ती उघडकीस आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या सदस्यपदी महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर ह्या देखील आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना ज्या पद्धतीने अशोक खरात यांनी महिलेवर अत्याचार केलेला आहे त्या अशोक खराताला कशा पद्धतीने पाठीराखा करण्याचं काम रुपाली चाकणकर यांच्याकडून केली जात असल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असताना ह्याचबरोबर ज्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत त्याच महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर अशोक खरात यांची पाद्यपूजा करीत असल्याचे काही फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठल्याचं पाहण्यास मिळालं. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनित्राताई पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. त्यानंतर इथपर्यंतच हे जे प्रकरण आहे ते थांबलं नाही तर अशोक खरात यांचे कारनामे जे आहेत ते हळूहळू पुढे येऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जे आहेत ते विरोधकांच्या निशाण्यावर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. विरोधकाकडून सातत्याने रुपाली चाकणकर यांना टार्गेट केल्याचं काम होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचा जो राजीनामा आहे तो घेण्यात यावा, प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा अशी मागणी देखील होत होती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशच्या अध्यक्षपदाचा देखील त्यांनी काल राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. काल त्यांनी आपल्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की अशोक खरात यांची पाद्यपूजा जरी मी केली असली, माझे फोटो जरी व्हायरल होत असले तरी मात्र इतर ह्या संबंधाशी माझा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. SIT मार्फत अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. सत्य काय आहे ते लवकरच पुढे येणार आहे. ह्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे देखील मी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केलेली आहे. त्यामुळे माझ्यावर होत असलेले आरोप जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खरं काय सत्य काय ते समोर येईल आणि मी माझ्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देखील देत आहे. याचबरोबर ह्या सर्व प्रकरणाविषयी मी सुनित्राताई पवार यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून ह्या घटनेचा सर्व काही प्रकार आहे तो देखील सांगितला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी अशोक खरात प्रकरण जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्या चांगलंच अंगलोट आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या त्याच रुपाली चाकणकरांचे काही फोटो अशोक खरात यांच्यासोबतचे जे या अशोक खरात प्रकरणानंतर व्हायरल झाल्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा देण्याचा वेळ येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची सत्यता कशा प्रकारे SIT मार्फत आता पुढे येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.